तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल। आत्ता जस्ट 5 मिनिटापूर्वी मी आंघोळीला बसलो होतो, त्यावेळेसच मग भाऊसाहेब शेलार मामा यांनी फोन केला होता। त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये तुम्ही बघू शकता, दुकान आहे, कटलरीचं सामान वगैरे भेटतं। तर इथं साप जाताना बघितलं आपण, इथं थोडं हलवलं तर तुम्ही बघू शकता इथं बिनविषारी वर्गातला कावड्या जातीतला उल्फ स्नेक, भिंतीवर चालणारा साप। त्याला आपण सुखरूपतेने पकडू आणि त्यांची पण भयभीत दूर करू। आता हा साप जास्त मानव वस्तीमध्ये पाल खाण्यासाठी येत असतो, घरामध्ये कुठे पण आढळत असतो। तर आपण बॅगेत बघू शकतात, व्यवस्थितरीतीने आपण त्याला पकडलेलं आहे। ते बरणीमध्ये टाकून देऊ, बरणीमध्ये पण त्याला मित्रांनो त्याला आपण बरणीमध्ये टाकलेलं आहे। तिने पाल खाऊन शिकार केलेली आहे तिने, पालीची शिकार। हा पाल खाणारा साप आणि हा बिनविषारी आणि ब्लॅक कलरमध्ये जो आढळतो तो मण्यार जातीतला। आता थंडीच्या दिवसात आज ऑक्टोबर महिना चालू झालेला आहे, तर ऑक्टोबर महिन्यापासून तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत ज्या रात्रीच्या वेळेस याच्यासारखा दिसणारा पण तो ब्लॅकमध्ये असतो मण्यार साप, काळा जरा आणि त्याच्यावर अशीच व्हाईट स्पॉट असतात। तर आता थंडीच्या दिवसामध्ये मण्यार सापांची पण जास्त प्रमाणात, तर प्रत्येक जणांची गैरसमज होती ह्यो साप काही वेळेस मण्यार निघतो आणि ते म्हणतात कावड्या निघलेला आहे, पण कावड्या निघलेलं म्हणतात तो मण्यार निघलेला आहे। कावडा साप हा चॉकलेटी कलरचा असतो आणि मण्यार हा ब्लॅक कलरमध्ये आढळतो। तर त्याला काही वेळात आपण पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ। जर का आपल्या परिसरात काही साप आढळले तर जवळ सर्प मित्राला तसं वन विभागाला कळवत जा। साप वाचवा, निसर्ग वाचवा। झालेली निसर्ग मामींची पण तर